नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपण पेन्शनधारकांच्या मुद्द्यासोबतच EPFO आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित अशा काही नवीन गोष्टीवर चर्चा करणार आहोत, ज्या जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण फक्त पेन्शनबद्दल बोलतो, पण त्यामागचे मूळ कारण आणि इतर महत्त्वाचे कायदे काय आज आपण समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुद्दा क्रमांक 1, EPFOचा निधी आणि शेअर बाजारातील गुंतवणूक. मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होतो की जेव्हा कर्मचारी 30 वर्ष आपले रक्त घाम घालून PF मध्ये पैसे जमा करतात, तेव्हा सरकार किंवा EPFO पैशांची कमतरता असल्याचे का सांगते. हकीकत अशी आहे की सर्व निधी शेअर बाजार आणि ETF मध्ये गुंतवला जातो. तिथून मिळणारा फायदा थेट वृद्ध पेन्शनधारकापर्यंत का पोहोचत नाही, हा आजचा सर्वात मोठा सवाल आहे. मुद्दा क्रमांक 2, 8वा वेतन आयोगाने बेसिक सॅलरीची मागणी. मित्रांनो, यासोबतच आता 8व्या वेतन आयोगाच्या मुद्द्यावरही चर्चांना उधाण आलेले आहे. कर्मचारी युनियनने अशी मागणी केली आहे की किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून थेट 26,000 पर्यंत वाढवले जावे. तसेच PF कटिंगसाठीची मर्यादा सुद्धा वाढवून 21,000 करण्याची मागणी जोर धरत आहे आणि याचा थेट फायदा येणाऱ्या काळात नवीन कर्मचाऱ्यांना होणार आहे. मुद्दा क्रमांक 3, जिल्हा स्तरावर होणार नवीन आंदोलन. मित्रांनो, आता हा लढा फक्त दिल्ली पुरता मर्यादित राहिलेला नाही. देशातील सर्व जिल्ह्यांच्या कलेक्टर कार्यालयासमोर आणि EPFOच्या प्रादेशिक कार्यालयासमोर एक अनोखे थाली प्रदर्शन आयोजित केले जात आहे, जेणेकरून प्रशासनाचे डोळे उघडू शकतील आणि वृद्ध पेन्शनधारकांची कैफियत त्यांच्या समोर पोहोचू शकेल. तर मित्रांनो, ही लढाई आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली आहे. जर आज आपण याविषयी आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्याही नशिबी हेच येऊन ठेपेल. मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा, जेणेकरून दिल्लीच्या संसदेपर्यंत आपला आवाज जायला पाहिजे. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची अपडेट सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचू. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.